and welcome you in our LBS online class. Children, now we are taking revision of our 4th unit test. So today we are going to take revision of our next type of question, and today's our type of question is write T for true and F for false statements. So children, in previous video we have take practice of our question match the following. Okay, so today's our question type is ट्रू अँड फॉल्स. म्हणजे काय, तर जे विधाने योग्य आहेत तर त्यांच्यासाठी काय लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे जी विधाने बरोबर आहे तर त्या विधानाच्या समोर टी काय लिहायचं आहे, टी म्हणजे ट्रू आणि ट्रू म्हणजेच बरोबर, आणि जे विधान चुकीचं आहे त्याच्या समोर तुम्हाला एफ लिहायचं आहे. एफ म्हणजेच काय, तर फॉल्स, आणि फॉल्स म्हणजे चुकीचे. सो लेट्स स्टार्ट टुडेज क्वेश्चन आन्सर. फर्स्ट स्टेटमेंट, विंड ब्लोज इन अ डायरेक्शन. So children, is this correct statement? Yes, this is the correct statement. Wind blows in a direction. So write here T. T means true. Okay. Next, number 2. Strong wind has low speed. Strong wind has low speed. So children, tell me, is this correct statement? No, this is a wrong statement. False statement. So write here F. F means false and false means रॉंग मीन्स चुकीचे. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जी स्ट्रॉंग विंड असते म्हणजे अतिशय जोराने वाहणारा जो वारा असतो तर त्याला कमी स्पीड असते असं हे स्टेटमेंट आहे. तर हे चुकीचं आहे म्हणून आपण त्या ठिकाणी एफ म्हणजे काय तर फॉल्स लिहिलेलं आहे. नेक्स्ट नंबर 3, एअर दॅट मूव्स जेंटली इज कॉल्ड ब्रीज. सो चिल्ड्रन टेल मी, इज दिस करेक्ट स्टेटमेंट? यस, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. सो राइट हियर टी. टी मीन्स ट्रू. Next, number 4, a storm is always harmless. So children tell me, is this correct statement? No, this is a wrong statement. So write here F. F means false. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे स्टॉर्म असतं, वादळ असतं तर ते नुकसानकारक नसतं, तर हे चुकीचं आहे. जे वादळ असतं ते काय असतं, हार्मफुल असतं. या ठिकाणी जर हार्मफुल असलं असतं तर हे काय असलं असतं, बरोबर स्टेटमेंट असलं असतं. तर या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, हे चुकीचं आहे, इथं हार्मलेस म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा स्टेटमेंट नंबर 5, विंड हेल्प्स एरोप्लेन टू फ्लाय. सो चिल्ड्रन, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. सो राइट हियर टी. टी मीन्स ट्रू. म्हणजे जो वारा आहे तो विमानाला उडण्यासाठी मदत करतो, तर असं या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे, तर ते अगदी बरोबर आहे. नेक्स्ट नंबर 6, वी डू नॉट फॉल सिक इवन इफ वी ब्रीथ इम्प्युअर एअर. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपण आजारी पडत नाही का जेव्हा आपण म्हणजे जी इम्प्युअर म्हणजे काय, जी अस्वच्छ किंवा अशुद्ध हवा आपण ब्रीथसाठी वापरली, श्वसनासाठी वापरली तर आपण आजारी पडत नाही असं हे स्टेटमेंट सांगत आहे. तर हे चुकीचं आहे, कारण ज्यावेळेस इफ वी ब्रीथ इम्प्युअर एअर वी फॉल सिक म्हणजे आपण आजारी पडतो, या ठिकाणी पडत नाही असं म्हटलेलं आहे, म्हणून आपल्याला काय चुकीचं स्टेटमेंट आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला एफ. एफ मीन्स फॉल्स. ओके, म्हणजे हे चुकीचं आहे म्हणून आपण या ठिकाणी एफ लिहिलं. नेक्स्ट नंबर 7, स्मोक फ्रॉम क्रॅकर्स डज नॉट पोल्यूट द एअर. सो चिल्ड्रन, इज दिस करेक्ट स्टेटमेंट? नो, दिस इज रॉंग स्टेटमेंट. इथं काय म्हटलेलं आहे की स्मोक फ्रॉम क्रॅकर्स म्हणजे काय, तर फटाक्यांमधून निघणारा जो धूर आहे त्याच्यामुळं एअर पोल्यूट होत नाही, प्रदूषित होत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, आणि हे काय आहे, चुकीचं आहे. उलट काय आहे की स्मोक फ्रॉम क्रॅकर्स पोल्यूट द एअर म्हणजे त्याच्यामुळं पोल्यूट होते, प्रदूषित होते हवा. ज्यावेळेस हा धूर मिसळला जातो तर हवेचं प्रदूषण होत असतं, पण या ठिकाणी म्हटलेलं आहे हवा प्रदूषित होत नाही, तर हे चुकीचं आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी सुद्धा काय लिहायचं आहे, एफ. Okay children, did you get it? So next statement number 8, the change in weather is caused by the sun, wind, clouds and rain. So children, is this correct statement? Yes, this is the correct statement. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की हवामानामध्ये जो बदल आहे तर तो कोणामुळे घडून येतो, तर सूर्य, वारा, ढग आणि पाऊस यांच्यामुळे हवामानामध्ये बदल घडून येत असतो, आणि हे अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, मग सांगा बरं, जे बरोबर करेक्ट स्टेटमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लिहायचं आहे, तर टी. ओके, टी म्हणजेच काय, ट्रू, आणि ट्रू म्हणजेच बरोबर, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट नंबर 9, वी वेअर वुलन क्लोथ्स इन समर सीझन. इज दिस करेक्ट स्टेटमेंट? वी वेअर वुलन क्लोथ्स इन समर सीझन म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये वुलनचे क्लोथ्स वेअर करतो, हे बरोबर आहे का? नो, दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. वी वेअर वुलन क्लोथ्स इन विंटर सीझन. कुठल्या सीझन मध्ये
मध्ये वेअर करत असतो. या ठिकाणी समर दिलेला आहे म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे, रॉंग आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे? F. ओके, F मीन्स फॉल्स. नेक्स्ट नंबर 10. We see a rainbow in the sky in the autumn season. Is this correct statement? आपल्याला जो रेनबो आहे, इंद्रधनुष्य आहे, तो ऑटम सीझन मध्ये बघायला भेटतो का? नो. We see a rainbow in the sky in the monsoon season means रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये आपल्याला तो पाहायला भेटतो. रेनी सीझन, या ठिकाणी रेनी किंवा मान्सून असलं असतं तर हे बरोबर स्टेटमेंट असलं असतं, पण या ठिकाणी कुठलं सीझन म्हटलेलं आहे? ऑटम सीझन, म्हणून हे रॉंग स्टेटमेंट आहे. तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे F. F मीन्स फॉल्स. नेक्स्ट नंबर 11. The weather in spring season is pleasant. म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्प्रिंग सीझन मधलं जे वेदर असतं, हवामान असतं, तर ते आनंददायी असतं आणि हे अगदी बरोबर स्टेटमेंट आहे की स्प्रिंग मधलं जे वेदर आहे ते प्लीझंट असतं. आपण बघितलेलं आहे. सो दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. सो राईट हियर T. Okay, T means true. Okay, so children, today we have seen question. Write T for true and F for false statement. So do practice given question and their answers. Okay, thank you.